हाय फ्रेंड्स, चला आपण तुरीच्या डाळीचा झुणका बनवूया. म्हणजे डाळीचा जो कळना असते त्याचा मी झुणका बनवून राहिलेली आहे. या पद्धतीची डाळीचा कळना आहे, तुरीच्या डाळीचा कळना आहे हा. बघा इतका बारीक असतो हा. म्हणजे डाळ जेव्हा काढतात ना त्याच्यामध्ये जी बारीक डाळ उरलेली असते त्याला तो कळना म्हटला जाते. तर मी 2 तास भिजवून ठेवली होती डाळ. तुम्ही ह्याऐवजी तुरीची डाळ पण घेऊ शकता. बघा छान भिजलेली आहे डाळ. आपण छान टोपलीत काढून घेणार आहोत आणि यामध्ये थोडंसं साहित्य टाकणार आहोत आपण. जसं मी अद्रक टाकून राहिलेली आहे, थोडंसं लसण टाकून राहिलेली आहे आणि हिरव्या मिरच्या टाकून राहिलेली आहे. तर हे सर्व साहित्य आता आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि पेस्ट करून घ्यायचं आहे. खूप पाणी नाही टाकायचं आहे, थोडं कमीच पाणी टाकायचं आहे, पण पेस्ट होईल इथपर्यंत पाणी टाकायचं आणि छान पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि एका बाउलमध्ये आता आपण सर्व काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडं तिखट टाकलेलं आहे. आपल्या चवीनुसार आपण टाकायचं आहे. आणि त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला सांबार टाकलेला आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. सर्व छान मिक्स करून घेऊ आपण. या पद्धतीने आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता मी स्टीमरमध्ये लावून राहिलेली आहे. तुम्ही कुकरमध्ये पण लावू शकता. तर स्टीमरच्या प्लेटला मी थोडंसं तेल लावून हे सर्व साहित्य आपण स्टीम करून घेणार आहोत. 20 मिनिटं आपण आता हे स्टीम करून घेणार आहोत. तर जोपर्यंत आपण हे स्टीम करून राहिलो तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर या पद्धतीने आपण स्टीम करून घेणार आहोत. तुम्ही कुकरमध्ये पण वाफवू शकता. तर 20 मिनिटानंतर आपण हे छान चेक करून घेणार आहोत. 20 ते 25 मिनिटं वाफवून झाल्यानंतर एक टूथपिक टाकून आपण चेक करून घेणार आहोत. चेक करून घ्यायचं. बघा क्लिअर आलेली आहे टूथपिक. तर हे आपलं शिजलेलं आहे. तर हे काढून घ्यायचं आणि थोडं थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण याला कापून घ्यायचं आहे, चुरा करून घ्यायचा आहे याचा आपल्याला. तर या पद्धतीने आपण काढून घेणार आहोत आणि छान मोकळं करून घ्यायचं आहे आपल्याला याला. तुम्ही ह्या पद्धतीने वड्या पाडून पण तळून खाऊ शकता, तेही छान लागतात. पण आता आपण झुणका बनवून राहिलेलो आहोत. तर या पद्धतीने आपण याला बारीक करून घ्यायचं आहे, पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे. तर आता आपण तेल टाकलेलं आहे एका भांड्यामध्ये, ज्यात भाजी फोडणी टाकायची आहे आपल्याला. तर त्यामध्ये आता जिरं मोहरी टाकलेलं, तेल भरपूर लागते याला. जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि त्यामध्ये आता बारीक चिरलेला भरपूर कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. आणि थोडं मीठ टाकलेलं आहे. मिठाने कांदा छान परतला जातो, लवकर परतला जातो. थोडा कढीपत्ता टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद टाकायची आहे. छान मिक्स करायचं आणि जे आपण कळना बारीक करून ठेवला होता तो टाकणार आहोत. शिजवून मोकळा करून घेतलेला आहे आपण, ते टाकून राहिलेलं आहोत. तर याच्यामध्ये मला छान फिरवताना येऊन राहिलेलं आहे. तर मी मोठ्या कढईमध्ये ट्रान्सफर करत आहे. भरपूर असा मी झुणका बनवलेला आहे, त्यामुळे मला कढई चेंज करावी लागली. तर आता असं छान खरडून आपण छान याला परतून घ्यायचं आहे, असा गुलाबी होईपर्यंत. बघा छान परतल्या गेलेला आहे आणि खायला खूप मस्त लागतो. असा छान परतून घ्यायचा आहे. खूपच टेस्टी असा बनतो हा. तर हा झुणका आपला तयार झालेला आहे. भरपूर असा सांबार लावलेला आहे मी आणि छान मिक्स करायचा. पोळी किंवा भाकरीसोबत खूपच मस्त लागतो. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. पूर्वीच्या बायका कशा भाजी नाही आहे म्हणून काहीही कंप्लेंट करायच्या नाही, काहीतरी बनवून त्या नक्की द्यायच्या घरामध्ये. घरात असलेल्या साहित्यानेच ते काही ना काही बनवायच्या. तर आपण ही कृती एकदा ट्राय करून बघा. खूप मस्त लागते ही भाजी.
आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर तयार आहे आपला